सोलापूर जिल्ह्यातील 11 नगर परिषद आणि 1 नगरपंचायतीसाठी भाजपने स्वबळाची घोषणा केली। भाजपने सर्व ठिकाणी नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाचे उमेदवार रिंगणामध्ये उतरवलेत। मात्र हे करताना भाजपने साम दाम दंड भेद नीतीचा अवलंब केलाय। त्यातून महायुतीमधील मित्रपक्ष असलेला शिवसेना हा रक्तबंबाळ झाला। त्यामुळे चौताळलेली शिवसेना ही भाजपवरती जोरदार पलटवार करताना दिसत आहे। सांगोलात शेकाप आणि भाजपची युती अनेकांना आवडलेली नाही। मात्र या युतीमुळे शिवसेनेचे माजी आमदार शहाजी पाटील हे प्रचंड संतापलेत। त्यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये भाजपला विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरेंना अंगावरती घेतले। शेकाप बरोबरच सर्वसामान्यांमधून या युतीबाबत नकारात्मक प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत। त्यातच शहाजी बापूंनी भावनिक वातावरण बनवण्यास सुरुवात केली। त्यामुळे सांगोल्यात भाजपला धक्का बसल्यास नवल वाटू नये। मोहोळमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं शिवसेनेनं भाजपपुढे आव्हान उभं केलंय। या ठिकाणी नगराध्यक्षांसह नगरसेवक पदाचे अनेक उमेदवार हे राष्ट्रवादीने शिवसेनेच्या चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरवलेत। माजी आमदार राजन पाटील यांच्याबाबत निर्माण झालेल्या नकारात्मक वातावरणाचा फटका मोहोळमधील भाजप उमेदवाराला बसण्याची शक्यताही नाकारता येत नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेनं मोहोळमधील वातावरण हे फरक पडण्याची चर्चाही शहरामध्ये सुरू आहे। तर करमाळ्यात गेली 27 वर्षांपासून नगरपालिकेवर सत्ता राखून असलेले माजी आमदार जयवंतराव जगताप शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। माजी आमदार जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार नारायण पाटील यांची त्यांना मदत मिळणार आहे। त्यामुळे करमाळ्यामध्ये धनुष्यबाणाचं पारडं हे जड आहे। या ठिकाणी भाजपकडून माजी नगरसेवक कन्हैयालाल देवी यांच्या पत्नीला उमेदवारी दिली, पण त्यामुळं दुसरे मातब्बार इच्छुक रश्मी बागल यांच्या मावशीला डावलण्यात आले। विलास घुमरे यांच्या पत्नीला डावलून भाजपने देवीला उमेदवारी दिल्यानं बागल आणि घुमरे परिवार नाही म्हटलं तरी नाराज आहे। अक्कलकोट आणि दुधनीमध्ये भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये कोणतेही काळीचंही जमत नसलं तरी सेटलमेंटचं राजकारणाची जोरदार चर्चा सुरू आहे। दुधनी नगर परिषदेवरती शिवसेनेच्या माध्यमामधून माजी मंत्री सिद्धराम मेत्रे पुन्हा वर्चस्व मिळवण्याच्या तयारीमध्ये। तसेच अक्कलकोटमध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी हे पुन्हा भाजपचा झेंडा फडकवण्याची चर्चा आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात सोलापूरचं मैदान त्यांनी मारले। अक्कलकोटमध्ये सभा घेऊन त्यांनी मित्रपक्षाच्या आमदारांना इशारा दिलाय। मोहोळ आणि सांगोल्यामधील शिंदेंची सभा प्रचंड आक्रमक झाल्यात। त्यामुळे एकनाथ शिंदेंचा सोलापूर दौरा हा शिवसेनेसाठी आणि निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवारांना बूस्टर डोस हा त्यामुळे मिळाला आहे।